तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आहे आपला 34वा व्हिडिओ. 100 दिवस 100 व्हिडिओ ह्या चॅलेंजमधला. आणि आत्ता आपण वैरण काढतोय. पाऊस पडतोय, भर पावसात आपण वैरण काढतोय. पोत घातलंय डोक्यावर. तर आता पाऊस दिसतोय का तुम्हाला? ना दिसायचा. थोडा फोकस केल्यानंतर दिसेल थोडंसं. हां, पाऊस बघा. पाऊस पडतोय म्हणजे हाय थोडासा बारीक झाला आता. त्यामुळं आपण आता वैरण काढायला आलो आहे. तर तिकडं आपला गोठा आहे. नुसतं कॅमेरा पाणी पडलं. कॅमेऱ्यात पाणी गेलं काय? पाणी नाही राहायचं. फोकस कमी नाही आला. पाणीचा कॅमेरा पाणीच आहे. इथलं फोकस येतो, तिकडचं फोकस. हां, तर आज आहे आपला किती किती व्हिडिओ सांगितला मी? 34वा व्हिडिओ बहुतेक. 34वा व्हिडिओ सांगितला, आता लक्षात नाही माझ्या. तर आत्ता आपण वैरण काढतोय. पावसात पण वैरण काढावं लागते, कारण कसं होते, ह्या वर्षी आपलं गणित गणलं. ह्या वर्षी आपलं मुरगा स्टोअर करायला आपण कमी पडलं जरा. मुरगास आपण कमी स्टोअर केला. स्टोअर म्हणजे 3च बॅगा जर राहिल्या होत्या आपल्या शिल्लक. बाकीचं आपल्याला काही पुरला नाही. त्यामुळं आपण आत्ता हत्तीघास तोडा आलो आहे. आता हत्तीघास एवढासा बारका असून पण आपल्याला तो तोडावा लागतो आहे. यंदा आपलं जरा वैरणीचं गणित गणलं आहे. तिकडं आहे आपला हत्तीघास, तो काही 1-2 दिवसाचा आहे. तेवढा आपण आता काढणार आहे. आत्ता इथलं आजच्या दिवसाचा इथं काढणार आणि बाकीचं बघूया मग. आता बॅगा आणायला लागतील आपल्याला विकत. घरच्याच बॅगा असतात आपल्या. पण आता ह्या वर्षी आपल्याला विकत आणायला लागतील. पुढच्या वर्षी आपण पूर्ण प्रॉपर नियोजन करणार आहे. ह्या वर्षी जरा नियोजन गणले जरा प्रत्येक कामामुळं. तर आता आपण वैरण थोडीशी 1-2-3 कवळं काढून ही वैरण घेऊन जाऊया. बाकीचा मग आपण पुढे जाऊन व्हिडिओ बघूया. तर चला, व्हिडिओमध्ये कनेक्टेड राहा. आणि आज धारा जमल्या तर धाराचा व्हिडिओ दाखवू, नाहीतर आजचा व्हिडिओ इथे स्टॉप होईल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट ठेवा. धन्यवाद.